नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महिंद्राने त्यांची ट्रक सिरीज भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेली आहे. अजून किंमत नाही आलेली, बट इथे तुम्ही पाहू शकता AI पॉवर्ड इंटेलिजंट ट्रकिंग. सो इथे AIचा जो थोडासा यूज आहे हा त्यांनी केलेला आहे. त्यांनी IMAX 20 जी टेक्नॉलॉजी कनेक्टेड, जे की तुम्ही समजा तुमच्या घरी बसलेला आहात आणि गाडीसोबत कनेक्ट राहू शकता. सो असे भरपूर अपडेट जे आहेत ते ह्या ट्रकमध्ये आणलेले आहेत. नवीन जी वॉरंटी ती सुद्धा त्यांनी लागू केलेली आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, म्हणजे मल्टिपल आहे, ज्याच्यामध्ये क्लच असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये भरपूर त्यांनी वॉरंटी आता सध्या जर पाहिलं तर वाढवलेली आहे. सो ब्लाझो ITR 28 जर पाहिला, हा पहिला त्यांचा टिप्पर जो असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व ट्रकमध्ये त्यांनी आता 7.2 म्हणजेच 7200 CCचं जे 6 सिलेंडर डिझेल इंजिन आहे ते इथे ऑफर केलेले आहे, जे की सर्वच ट्रकिंगमध्ये सेम असणार आहे. आणि 320 HPची जी पॉवर आहे ती याच्यामध्ये असणार आहे. बट प्राइसिंग अजून आलेली नाही आहे. बाकी हा जर पाहिला सिमेंट मिक्सर तुम्ही पाहू शकता, जो की 30 टन ग्रॉस व्हेकल वेटमध्ये असणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आणि ह्या ट्रकिंगमध्ये त्यांनी मेन गोष्ट काय केलेली आहे माहिती का, हा जो फ्रंट फेस आहे ना, हा थोडासा चेंज केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे थोडासा क्रोमचा वर्क झालेला आहे. आणि हेडलॅम्प जर पाहिले इथे सुद्धा तुम्हाला थोडंसं जे ब्लॅक ट्रीटमेंट आहे हे इथे पाहायला मिळतं. बाकी कॅबिन जर पाहिलं, ऑलरेडी हे जे कॅबिन आहे ना, हे थोडंसं सस्पेन्शनमध्ये चांगलं आहे. आणि हे ना टिल्ट होतं. सो मशीनचा जो मेंटेनन्स हा करण्यासाठी तुम्हाला एकदम इझी होणार आहे. आता हे तर झालं सिंगल कॅबिनमध्ये. मी तुम्हाला एक स्लीपर कॅबिन आहे यांचं, ते देखील दाखवतो. ओके, सो आपण आतमध्ये जाऊया. इथे मी तुम्हाला कॅबिनची काही जे फॅसिलिटी ते दाखवतो. सो असं काही कॅबिन तुम्हाला इथे पाहायला मिळतं. स्टेअरिंग तुम्ही पाहू शकता, भरपूर मोठं स्टेअरिंग आहे. इथे मल्टिपल कंट्रोल आहे, म्युझिक सिस्टम देण्यात आलेली आहे, AC तुम्हाला इथे मिळून जातो. इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्ही पाहू शकता. आणि इथे मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता ड्रायव्हरला आराम करण्यासाठी व्यवस्थित जी जागा आहे ती देण्यात आली आहे. प्लस इथे आहे ना आतल्या साईडला स्टोरेज स्पेसेस आहे बरं का. सो जेणेकरून ज्यावेळेस लॉंग जर्नीसाठी ड्रायव्हर जातो ना, तो त्याला थोडंसं हायवेच्या साईडला थांबून आराम वगैरे करायचं आहे. सो ते देखील इथे होतं. बट महिंद्राने आता एवढं अपडेट आणलेलं आहे. थोडंसं सेफ्टीमध्ये सुद्धा त्यांनी फ्रंट आणि रिअर कॅमेरा दिला असता आणि आतमध्ये जर एखादी स्क्रीन दिली असती तर चांगल्या पद्धतीनं अजून मॅनेजमेंट जे आहे ते जमलं असतं. कारण की ट्रकिंग इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर सेफ्टीमध्ये कुठेतरी रिअर असेल, फ्रंट असेल, तर ड्रायव्हरला असं प्रॉपर दिसत नाही खालच्या साईडला समजा जर असेल तर. सो अशा कंडिशनला काय होतं माहिती का, फ्रंट आणि रिअर कॅमेरा असेल आणि एक स्क्रीन असेल तर माझ्या मते एक चांगला जो ऑप्शन आहे तो इथे होऊन जातो. बाकी यांची जी पॉवर आहे ती असणार आहे 320 HPची. येस, 7200 CCचं जे 6 सिलेंडर इंजिन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सर्वच ह्या ट्रकमध्ये आहे ना तुम्हाला जे 320 HPचं जे पॉवर आहे ते मिळणार आहे. सो इथे तुम्हाला तो जो पॉवर रेशो आहे तो चांगला मिळतो. आणि हा 35 ग्रॉस व्हेकल वेटमध्ये जो टिप्पर आहे हा देखील तुम्ही पाहू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राइसिंग अजून आलेली नाही आहे, बट कंपनीने असं सांगितलेलं आहे की प्राइसिंग ही एक स्पेशल असणार आहे 20 ऑगस्टपर्यंत. सो जवळच्या जे महिंद्राचे कमर्शियलचे शोरूम्स आहेत तिथे जाऊन तुम्ही जी माहिती ती घेऊ शकता. त्यांचं असं म्हणणं आहे की नॅशनल हायवेवरती जवळपास आम्ही 75 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आमचा एक जो सर्व्हिस टच पॉईंट आहे तो असणार आहे. स्टेट हायवेवरती सुद्धा असणार आहे. सो अशी काय माहिती आहे, मल्टिपल जे मॉडेल्स आहेत ते त्यांनी इथे लॉन्च केलेले आहेत. बाकी तुम्हाला अजून देखील काही या मॉडेल्सबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. बेसिकली गर्दी भरपूर आहे, त्यामुळे मला तुम्हाला जास्त डिटेल जे आहे ते सांगता येणार नाही आहे. बट ठीक आहे, तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.